महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पनवेल नवी मुंबई 21,71,729 रुपयांची ऑनलाईन फसवणूक, 25 बनावट वेबसाईट बनवल्याचे झाले निष्पन्न। EMC सायबर सेल पनवेल यांच्याकडून शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे इंदोर येथील बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करून सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे। एक्झिक्युटिव्ह अकाउंट डिपार्टमेंट हेड असल्याचे भासवून 21,71,721 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कामोठे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे बेंगलोर, कर्नाटक राज्य व इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणी असल्याचे निष्पन्न होताच सापळा रचून एकूण 8 आरोपींना शिताफीने अटक करण्यात यश आले आहे। तसेच ज्या कॉल सेंटरमधून सायबर क्राईम केला जात होता त्या इंदोर येथील तुकोगंजमधील अपोलो टॉवर्समध्ये ऑनलाईन शेअर मार्केटच्या फसवणुकीकरिता कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला। सदर कारवाईतील 14 संशयित इसमाकडे सखोल तपास चालू आहे। तपासादरम्यान बनावट वेबसाईट बनवणारा इसम शुभम कुमार व आशिष कुमार प्रसाद आणि कॉल सेंटर चालवणारे आरोपी यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी खालील एकूण 25 बनावट वेबसाईट बनवल्याचे निष्पन्न झाले आहे। या कारवाई दरम्यान एकूण 60 मोबाईल, 4 लॅपटॉप, 20 सिम कार्ड, बँक अकाउंट डाटा, मोबाईल मेल डाटा, चेकबुक्स, डेबिट कार्ड्स आणि ज्यांची फसवणूक केली आहे त्यांची माहिती असलेले दस्तऐवज जप्त करण्यात आले असून कॉल सेंटरमध्ये एकूण 8 मुली व 5 मुले काम करत असून त्यांच्याकडील गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास चालू असून या टोळीने भारतातील विविध राज्यांमध्ये लोकांना फसवले असण्याची शक्यता असून जप्त केलेल्या मुद्देमालासह सदर प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या पुढाकाराने आपण पनवेल झोनसाठी एक सायबर सेल चालू केलेला आहे। या सायबर सेलने एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। एक महिला जिचा ऑनलाईन फ्रॉड झालेला होता, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने तिच्याकडून वेळोवेळी जवळजवळ 12.5 लाख रुपये हे फ्रॉडस्टरने काढलेले होते। त्याच्या अनुषंगाने आपण तपास करून इंदोर आणि बँगलोर या ठिकाणावरून 6 आरोपी आतापर्यंत अरेस्ट केलेले आहेत। इंदोरमध्ये आपल्याला अशा प्रकारचं काम करणारे कॉल सेंटरच मिळालेलं आहे, म्हणजे त्या कॉल सेंटरचा आपण भांडाफोड करून तिथून हे आरोपी आणलेले आहेत। याच्यामध्ये प्रॉपरली त्या ठिकाणी जे कॉलर्स आहेत त्यांची रिक्रुटमेंट होते, ज्यामध्ये शेअर मार्केटचं ज्यांना नॉलेज आहे अशा लोकांना त्या ठिकाणी रिक्रूट केलं जातं। त्याचप्रमाणे ज्यांचं संभाषण कौशल्य चांगलं आहे अशा लोकांची रिक्रुटमेंट होते। असं एक पूर्ण कॉल सेंटर आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून आपण हे आरोपी आणलेले आहेत। या ज्या महिलेचे 12.5 लाख रुपये गेले होते त्यापैकी 50% जवळजवळ जो तिची रक्कम होती ती आपण सीज केलेली आहे आणि आणखी सुद्धा पैशाच्या सीज करण्याबाबतची आपण कारवाई करत आहोत। परंतु याच्यामध्ये हे जे लोक होते इंदोरमध्ये काम करणारे, त्या तुकोगंज नावाच्या एरियामध्ये त्यांचं त्या ठिकाणी कॉल सेंटर होतं आणि त्या ठिकाणावरून रोज हे लोक कमीत कमी 20 ते 25 लाख रुपयाचं टार्गेट ठेवून तशा पद्धतीने लोकांना, देशभरातल्या लोकांना चीट करण्याचं काम करत होते। ते ज्या वेबसाईटचा वापर करत होते त्या वेबसाईटचा सुद्धा आम्ही तपास केलेला आहे आणि ती वेबसाईट बनवून देणारे जो मनुष्य आहे त्याच्यापर्यंत सुद्धा आम्ही पोहोचलो असून त्याला अरेस्ट केलेले आहे। त्याने अशा प्रकारच्या आणखी 25 वेबसाईट बनवून जवळजवळ 400 लोकांना त्या दिलेल्या आहेत। म्हणजे याची व्याप्ती आपल्याला लक्षात येईल आणि या 400 वेबसाईटच्या माध्यमातून पूर्ण भारतभरामध्ये या लोकांची शेअर मार्केट किंवा इतर ऑनलाईन फ्रॉड याच्या माध्यमातून लोकांची फसवणूक चालू आहे। आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आपल्याला आणि जनतेला आवाहन करावं असं वाटतं की आपल्याला जे कॉल येतात किंवा फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्या मीडियावरून जे कॉल येतात, जे पॉपअप येतात, वेबसाईटला व्हिजिट देण्याबाबत सांगण्यात येतं, त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून तुम्हाला जास्त रिटर्न देऊ किंवा इतरही वेगवेगळ्या स्कीम्सची जी प्रलोभनं दिले जातात त्या प्रलोभनांना
जनतेने बळी पडू नये, नाहीतर आज जशा प्रकारे या महिलेचे पैसे लुटण्यात आले अशा पद्धतीने काम करणारे खूप सारे लोक आहेत. मी आपल्याला जसं सांगितलं म्हणजे जवळजवळ 400 वेबसाईट या गुन्ह्यामध्ये आपण शोधलेल्या आहेत की त्या 400 वेबसाईटच्या माध्यमातून रोज लोकांना चीट करण्याचं प्रक्रिया चालू असते. किती वर्षापासून हा व्यवसाय सुरू आहे आणि अंदाजे नवी मुंबई आता आपण जानेवारी पासून पाहिलं तर शेअर मार्केटच्या अनुषंगाने फसवणूक करण्याची जवळजवळ 20 ते 25 गुन्हे तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. ही जी टीम आहे इंदोरची ही 3 वर्षापासून त्या ठिकाणी काम करते आणि ती दर 2-4 महिन्यानंतर हे लोक नाव बदलतात. आम्हाला त्या ठिकाणी मोबाईलचे बॉक्स मिळून आले. आपण सगळे बघू शकता इथे इतके मोबाईल आहेत. हा जो नोकियाचा हा मोबाईल आहे अशा मोबाईल बॉक्समध्ये ते खरेदी करतात. 100-200 असे मोबाईल ते खरेदी करतात. हे मोबाईल 2-3 महिने वापरल्यानंतर ते शिपरा की काय नदी आहे त्या नदीमध्ये तिथे ते फेकून देतात. अशा पद्धतीचं खूप मोठं असं हे रॅकेट होतं. म्हणजे याच्यातला मुद्देमाल जरी कमी असला तरी हे लोक जे फसवणूक करत होते किंवा त्यांची जी व्याप्ती होती ही अतिशय मोठी होती आणि ती देशभर होती. आरोपी फार काही उच्च शिक्षित नाही आहेत. थोडंसं तांत्रिक त्यांना नॉलेज आहे. काही लोकांनी BCS सारखे कोर्स केलेले आहेत आणि यापूर्वी आता हे जे आरोपी आहेत यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या एका गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झालेली होती, परंतु तरी त्यांनी पुन्हा अशा पद्धतीचा उद्योग सुरू केलेला आहे. 25 ते 30 वयोगटातले आहेत सगळे. आता आपण 8 आरोपी आतापर्यंत आपण अटक केलेले आहेत. आणखी एक 7-8 आरोपी आणखी असण्याची शक्यता आहे. महिला आहेत ना, आता एक महिला आहे जी ऍडमिनचं काम करायची ती महिला आहे. त्या आपण आणलेत ना आरोपी. यापूर्वी असाच गुन्हा एक त्यांच्यावर दाखल आहे. आपल्याकडे तुम्हाला माहित असेल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय स्तरावर सुद्धा एक सायबर सेल आहे. त्या ठिकाणी सुद्धा खूप सारे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत. आता सुद्धा आमच्याकडे 5 ते 6 गुन्हे आमचा पनवेलचा जो सायबर सेल आहे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत. हे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये गुन्हे उघडकीस आणण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा टेक्निकल आपल्याला डाटा आवश्यक असतो आणि ते जे टेक्निकल साधनं वापरतात ते लोक वापरल्यानंतर नष्ट करतात. त्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचणं हे थोडंसं जिकरीचं किंवा अवघड झालेलं असतं. परंतु आपण बघितलं की आपण अशाही जे आरोपी आहेत जे टेक्निकली सुद्धा गुन्हे करतात असे सुद्धा आरोपी आपण पकडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. झाले की देशाबाहेरून सुद्धा हे लोक ऑपरेट करत असतात. याच्यामध्ये आपली जाणीव किंवा जे सजग राहणं जे असतं पब्लिकचं जनतेचं ते सजग राहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आपल्याला बँकेद्वारे पोलिसांद्वारे अनेक वेळा सांगण्यात येतं की OTP शेअर करू नका, अनोळखी माणसाबरोबर व्यवहार करू नका किंवा शेअर मार्केट वगैरे इत्यादीच्या नादी लागून वेबसाईटवरनं पैसे देऊ नका. परंतु तरी लोक पूर्णपणे याच्यामध्ये संज्ञान झालेले नाही आहेत आणि अशा पद्धतीच्या भूलथापांना ते बळी पडतात म्हणून हे गुन्हे होतात. ट्रिक कशी सांगता येईल आता? तांत्रिक जी माहिती आहे तिचे विश्लेषण करून आम्ही ही कारवाई केली आहे. मध्ये शेकडो वेगवेगळे त्यांच्या क्लुप्त्या किंवा युक्त्या असतात. त्याच्यामध्ये काही लोकांना जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा फोन येतात की तुमच्या नावावर एक पार्सल आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये NDPS सबस्टन्स आहे, तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. ते जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही या पोलीस स्टेशनचा हा नंबर याच्यावर कॉल. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.